स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 2025 साली झालेला लॅब टेक्निशियन DMERचा क्वेश्चन पेपर आज पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट. इन अ नेफ्रॉन मेजॉरिटी ऑफ फिल्टर सोडियम अँड वॉटर आर रिअब्झॉर्ब इन विच सेगमेंट. नेफ्रॉनमध्ये गाळलेले सोडियम व पाण्याचे जास्तीत जास्त पुनर्शोषण कुठे होते? इन अ नेफ्रॉन मेजॉरिटी ऑफ फिल्टर सोडियम इन ए वॉटर याचं रिअब्झॉर्प्शन. नेफ्रॉनमध्ये सोडियम आणि वॉटरचं फिल्ट्रेशन होऊन याचं रिअब्झॉर्प्शन कुठे होते? ऑप्शन ए थिक असेंडिंग लिम्ब, ऑप्शन बी कलेक्टिंग डक्ट, ऑप्शन सी डिस्टल कन्व्हॉल्युएंट ट्यूब्युल्स, ऑप्शन डी प्रॉक्झिमल कन्व्हॉल्युएंट ट्यूब्युल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. स्पष्टीकरण. सुमारे 65 ते 70% ऑफ सोडियम व पाणी हे प्रॉक्झिमल कॉन्व्हॉल्युएंट ट्यूबलमध्ये शोषले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. ड्युरिंग द कार्डियक सायकल आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन ऑकर फेन. हृदयचक्रातील आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन टप्प्यात काय स्थिती असते? ऑप्शन ए मिंट्रल ओपन ॲरोटिक क्लोज, ऑप्शन बी मिंट्रल क्लोज्ड ॲरोटिक ओपन, ऑप्शन सी बोथ ओपन, ऑप्शन डी बोथ मिंट्रल अँड ॲरोटिक वॉल्स आर क्लोज्ड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. स्पष्टीकरण. दोन्ही झडपी बंद असतात व दाब वाढतो पण रक्त बाहेर जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. विच गॅस्ट्रिक सेल सिक्रेटेड इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर कोणत्या पेशीत स्त्रवित करतात? ऑप्शन ए चिप सेल्स, ऑप्शन बी जी सेल्स, ऑप्शन सी पॅरेंटल सेल्स, ऑप्शन डी ACL सेल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. स्पष्टीकरण. विटॅमिन B12 शोषण्यासाठी आवश्यक इंट्रिन्सिक फॅक्टर हे पॅरेंटल सेलमध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द पॅटेलर लिगामेंट्स इज कंटिन्युएशन ऑफ विच टेंडन. पॅटेलर लिगामेंट कोणत्या टेंडरचे पुढील रूप आहे? ऑप्शन ए एक्किलीस, ऑप्शन बी सेमीटेंडिनोस, ऑप्शन सी इलिओटिबियल बेंड, ऑप्शन डी क्वाड्रिप्सेस फिमोरिस. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर डी क्वाड्रिप्से फेमोरिस. क्वाड्रिप्सेस एक्सप्लेनेशन. क्वाड्रिप्सेस टेंडन पुढे जाऊन पॅटेलर लिगामेंट बनत असते. इज फॉर्म बाय युनियन ऑफ विच टू व्हेन्स. पोर्टल शिरा कोणत्या दोन शिरांच्या सहयोगाने बनते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. स्प्लेनिक वेन अँड सुपेरियर मेन्स्ट्रिक वेन. स्पष्टीकरण. स्प्लेनिक वेन अँड सुपेरियर मेन्स्ट्रिक वेन मिळून पोर्टल वेन तयार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ युरिनेशन इन्व्हॉल्व विच स्फिंक्चर. लघवी स्वच्छ नियंत्रण कोणत्या स्फिंक्टर करतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एक्सटर्नल युरेथ्रल स्फिंक्चर. एक्सप्लेनेशन. एक्सटर्नल स्फिंक्चर ऑफ स्केलेटल मसल असून व्हॉलंटरीमध्ये असतो. एक्सटर्नल स्फिंक्चर हा स्केलेटल मसलमध्ये असून व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. फ्रोझन सेक्शन क्रम्प्ड इमिडिएटली आफ्टर कटिंग ड्यू टू. फ्रोझन सेक्शन कापल्यानंतर सुरकुतण्याचे कारण काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टिश्यू टू वॉर्म टू कूल कोल्ड. टिश्यू टू वॉर्म ऑर टू कोल्ड. स्पष्टीकरण. योग्य तापमान नसल्यास सेक्शन व्यवस्थित कापले जात नाही, त्यामुळे फ्रोझन सेक्शन क्रम्प्ड हे इमिडिएटली कटिंग केले जाते. क्वेश्चन नंबर 8. मायक्रोसायटिक एनिमिया विथ नॉर्मल आयरन अँड इन्क्रीज्ड HbA2 इंडिकेट्स. MCV कमी, आयरन नॉर्मल, HbA2 वाढलेले असल्यास खालीलपैकी निदान काय? तर याचं योग्य उत्तर आहे यालाच थॅलासमिया ट्रेट असे म्हणतात. स्पष्टीकरण. HbA2 वाढणे हा मेन थॅलासमिया ट्रेटचे प्रमुख कारण आहे. HbA2 वाढणे हे मेन थॅलासमिया ट्रेटचे प्रमुख कारण आहे. क्वेश्चन नंबर 9. विच स्टेन इज
मेटाक्रोमॅटिक फॉर मस्ट सेल ग्रॅन्युल्स. मस्ट सेल ग्रॅन्युल्स दाखवण्यासाठी मेटाक्रोमॅटिक स्टेन कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, टोल्युडाइन ब्ल्यू. टोल्युडाइन ब्ल्यू हा मेटॅलिक और मस्ट सेल ग्रॅन्युल्ससाठी यूज केला जातो. स्पष्टीकरण, टोल्युडाइन ब्ल्यू हा मस्ट सेल ग्रॅन्युल्स वेगवेगळ्या रंगात दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. व्हाय आर कंट्रोल टिश्यू इन्क्लुडिंग अ स्पेशल स्टेनिंग. स्पेशल स्टेनिंग करताना कंट्रोल सॅम्पल का वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्टेनिंग टेक्निक योग्य झाली का हे तपासण्यासाठी हे स्पेशल स्टेनिंग यूज केली जाते. स्पष्टीकरण, कंट्रोल टिश्यूमुळे स्टेनिंग योग्य प्रकारे झाले का नाही हे तपासण्यासाठी कंट्रोल स्टेनिंगचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. In CSF 90% of lymphocyte normal glucose डायग्नोसिस. CSF मध्ये 90% लिम्फोसाइट व ग्लुकोज नॉर्मल असल्यास त्याचे निदान काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, व्हायरल मेनिंजायटिस. स्पष्टीकरण, व्हायरल मेनिंजायटिसमध्ये लिम्फोसाइट प्रेडॉमिनन्स दिसते. मेनिंजायटिस या कंडिशनमध्ये लिम्फोसाइट्स या प्रेडॉमिनन्स कंडिशनमध्ये दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. कॉमन स्टेन ऑफ सायटोलॉजी अनालिसिस ऑफ बॉडी फ्लुइड्स. बॉडी फ्लुइड्स सायटोलॉजीसाठी सामान्य स्टेन कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पॅप स्टेन. स्पष्टीकरण, पॅप स्टेन हे सेल्युलर मॉर्फोलॉजीसाठी स्टँडर्ड आहे. त्यामुळे सायटोलॉजिकल ॲनालिसिस बॉडी फ्लुइडच्या सायटोलॉजिकल ॲनालिसिससाठी पॅप स्टेनचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. डिव्हाइस यूज्ड फॉर मॅन्युअल काउंटिंग ऑफ ब्लड सेल्स. हाताने रक्तपेशी मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? मॅन्युअली काउंटिंग ऑफ ब्लड सेल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हिमॅटोसायटोमीटर. यालाच न्यूबॉर्न चेंबर असे म्हटले जाते. स्पष्टीकरण, हिमॅटोसायटोमीटरमध्ये ठराविक क्षेत्रामध्ये स्पेशींचं काउंटिंग केलं जातं किंवा स्पेशी मोजल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. MIC अँड MBC गिव्स डाटा आर. MICचा मिनिंग काय आहे? तर मिनिमम इनहेरिटरी कॉन्सन्ट्रेशन. त्याचबरोबर MBCचा लॉंग फॉर्म काय असेल तर मिनिमम बॅक्टेरियोसाइडल कॉन्सन्ट्रेशन. दिलेल्या माहितीवरून MIC व MBC काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, MIC म्हणजेच थोडक्यात काय तर मिनिमम इनहेरिटरी कॉन्सन्ट्रेशन 2 मायक्रोग्राम पर ml अँड MBC म्हणजेच मिनिमम बॅक्टेरियोसाइडल कॉन्सन्ट्रेशन हे 4 मायक्रोग्राम पर डेसिलिटर पर मायक्रोलिटर हे याचं योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण, MIC हे वाढ थांबवते व MIC म्हणजेच मिनिमम इनहेरिट कॉन्सन्ट्रेशन हे वाढ थांबवते आणि MBC म्हणजेच मिनिमम बॅक्टेरियोसाइडल कॉन्सन्ट्रेशन हे सबकल्चरवर वाढ होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. नायजेरिया स्टेन डिमॉन्स्ट्रेट. नायजेरिया स्टेन काय दर्शवते? तर याचं योग्य उत्तर आहे नायजेरिया स्टेन हे मायक्रोक्रोमॅटिक ग्रॅन्युल्ससाठी यूज केले जाते. स्पष्टीकरण, कॉर्निबॅक्टेरियममध्ये बेबिस अर्निस्ट ग्रॅन्युल्स आपल्याला दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नॅचरल मायक्रोबियल प्रोडक्ट्स ॲक्टिंग अगेन्स्ट मायक्रोब्स. स्पष्टीकरण, सूक्ष्म जंतूंनी तयार केलेले पदार्थ जे इतर जंतूंना मारतात यालाच अँटीबायोटिक असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. ड्रग ऑफ चॉईस फॉर UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कॉज्ड बाय E. coli निट्रोफ्युरिनेशन इज ससेप्टिबल.
ई कॉलीमुळे झालेले युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन नायट्रोफ्युरॅटॉइन सेन्सिटिव्ह असल्यास कोणते औषध वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नायट्रोफ्युरॅटॉइन हे औषध वापरले जाते. एक्सप्लेनेशन, अनकॉम्प्लिकेटेड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी नायट्रोफ्युरॅटॉइन प्रथम औषध मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. प्रेफर्ड मीडियम फॉर कल्चरिंग स्ट्रेप्टोकोकस फॅगोजन्स फ्रॉम थ्रोट स्वॅब. स्ट्रेप्टोकोकस फॅगोजन्ससाठी थ्रोट स्वॅब कोणत्या माध्यमामध्ये वाढवतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ब्लड आगार ॲट 35 to 37 डिग्री सेल्सिअस और 5% ऑफ कार्बन डायऑक्साईड. एक्सप्लेनेशन, ब्लड आगारवर बीटा हिमोलायसिस स्पष्ट दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. ड्युरिंग द AST क्वालिटी कंट्रोल झोन डायमीटर इज बिलो लिमिट्स, व्हॉट टू डू? ASTमध्ये क्वालिटी कंट्रोलमध्ये झोन कमी झाल्यात पुढील पाऊल काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चेक द अँटीबायोटिक डिस्क क्वालिटी अँड रिपीट टेस्ट. एक्सप्लेनेशन, प्रथम अँटीबायोटिक डिस्कचे पोटेन्सी व त्याचे स्टोरेजची तपासणी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. व्हॉल्यूम डिलिव्हर्ड बाय कॅलिब्रेट लूप इन युरिन कल्चर. युरिन कल्चरमध्ये कॅलिब्रेशन लूप किती प्रमाणात मूत्र देते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 0.001 ml. एक्सप्लेनेशन, 0.001 ml लूप वापरून कॉलनी फॉर्मिंग युनिट पर मिलीलीटरमध्ये मोजले जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. ऑक्झिहिमोग्लोबिन इज द बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. ऑक्झिहिमोग्लोबिन बद्दल योग्य विधान खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अ रिव्हर्सिबल कंपाऊंड विथ आयरन इन फेरस स्टेट. एक्सप्लेनेशन, ऑक्सिजन हे फेरसशी रिव्हर्सिबल पद्धतीने जोडलेले असते, म्हणजे अटॅच झालेले असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. बेस्ट कॅपिलरी सॅम्पल साईट. क्वेश्चन नंबर 22. बेस्ट कॅपिलरी सॅम्पल साईट इन अ 5 month और ओल्ड इन्फंट. 5 महिन्याच्या बाळात कॅपिलरी ब्लड कुठून घेतले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हिल्समधून घेतले जाते. एक्सप्लेनेशन, इन्फंटमध्ये हिल पीक सुरक्षित व योग्य आहे. पायाच्या लहान मुलांच्या ब्लड सॅम्पल हे कॅपिलरी सॅम्पल हे पायाच्या टाचातून घेतले जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. शिफ्ट टू लेफ्ट इज सीन इन विच WBC. शिफ्ट टू लेफ्ट कोणत्या WBCमध्ये आपल्याला दिसून येते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, न्यूट्रोफिल्स. एक्सप्लेनेशन, बँड वाढणे म्हणजेच न्यूट्रोफिलिक रिस्पॉन्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. प्रायमरी फंक्शन ऑफ रेड ब्लड सेलचं प्रायमरी फंक्शन काय आहे? लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. एक्सप्लेनेशन, RBCचे मुख्य कार्य हे ऑक्सिजन वाहून नेणे हे आहे. RBC. क्वेश्चन नंबर 25 मध्ये थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. फीचर ऑफ डिस्टिंग्विश इलेक्ट्रॉनिक पिपेटचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डिस्पोजल टिप्स अँड ॲडजस्टेबल व्हॉल्यूम. एक्सप्लेनेशन, इलेक्ट्रॉनिक पिपेटमध्ये ॲडजस्टेबल व्हॉल्यूम आणि डिस्पोजेबल टिप्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. टेस्ट यूज टू ॲक्सेस प्लेटलेट फंक्शन. प्लेटलेटचे फंक्शन तपासण्यासाठी खालील कोणती चाचणी असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ब्लीडिंग टाईम. एक्सप्लेनेशन, ब्लीडिंग टाईम इज इक्वल टू प्लेटलेट फंक्शन इंडिकेटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. कंडिशन असोसिएट विथ द न्यूट्रोफिल्स
न्यूट्रोफिल ल्युकोसायटोसिस. न्यूट्रोफिलची वाढ कोणत्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, स्टेप्टोकोकल इन्फेक्शन. एक्सप्लेनेशन, बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये न्यूट्रोफिल्स आपल्याला वाढलेल्या दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. कंपोनंट रिस्पॉन्सिबल फॉर द स्टॉपिंग ब्लिडिंग. रक्तस्राव थांबवण्याचे मुख्य कारण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, प्लेटलेट. एक्सप्लेनेशन, प्लेटलेटमुळे प्रायमरी हेमॅटोस्टॅटिस म्हणजे ब्लड क्लॉट होण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. हार्मोन्स रेग्युलेटिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मासिक पाळी नियंत्रण करणारे हार्मोन कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ॲस्ट्रोजन. एक्सप्लेनेशन, ॲस्ट्रोजनमध्ये मासिक पाळी नियंत्रण करते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट स्पोर. बीजाणूविषयी चुकीचे विधान कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कंटेन मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ. एक्सप्लेनेशन, स्पोरमध्ये मल्टीसेल्युलर एम्ब्रिओज नसतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. रॅपिड CRP टेस्ट इज बेस्ड ऑन. रॅपिड सी रिॲक्टिव्ह प्रोटीन रॅपिड टेस्ट कोणावर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लॅटेक्स ॲग्लुटिनेशनवर डिपेंड आहे. एक्सप्लेनेशन, रॅपिड CRP इज इक्वल टू लॅटेक्स ॲग्लुटिनेशन प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलवर सी रिॲक्टिव्ह प्रोटीन वर्क करते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. सिग्निफिकंट विडाल टायटर्स इज एंडामिक एरिया. एंडामिक भागात महत्त्वाचा विडाल टायटर कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ग्रेटर दॅन 160 O आणि Hमध्ये. एक्सप्लेनेशन, क्वेश्चन नंबर 34. प्रपोज ऑफ साईड कल्चर इन फंगी. फंगल स्लाईड कल्चर का करतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अनडिस्टर्ब्ड मॉर्फोलॉजी पाहण्यासाठी. एक्सप्लेनेशन, हायपे अँड स्पोर नैसर्गिक स्थितीत पाहता येतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. बेस्ट सॅम्पल फॉर पल्मनरी ॲस्परजिलोसिससाठी सर्वोत्तम नमुना कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ब्रॉन्को ॲल्व्हिओलर लॅवेज फ्लूइड. एक्सप्लेनेशन, ब्रॉन्को ॲल्व्हिओलरी लॅवेजमध्ये फंगल एलिमेंट अधिक व अचूक सापडतात, त्यामुळे हे सॅम्पल योग्य मानले जाते. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. अँटीजन युज्ड इन VDRL टेस्ट. VDRL टेस्ट चाचणीसाठी खालीलपैकी कोणते अँटीजन वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कार्डिओलिपिन लेसिथिन कोलेस्ट्रॉल कॉम्प्लेक्स यूज केले जाते. एक्सप्लेनेशन, VDR ही नॉन ट्रेपोनेबल टेस्ट आहे. क्वेश्चन नंबर 37. व्हायरस कॉझिंग सिन्सिटियम फॉर्मेशनसाठी कोणत्या व्हायरसमध्ये दिसते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मिझलेस व्हायरस. एक्सप्लेनेशन, मिझलेस व्हायरसमुळे सेल फ्युजन आपल्याला दिसते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. VDRL टेस्ट डिटेक्ट अँटीबॉडी अगेन्स्ट. VDRL टेस्ट कोणत्या अँटीबॉडी शोधतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. कार्डिओलिपिन कॉम्प्लेक्स. एक्सप्लेनेशन, VDRL इज इक्वल टू anticardiolipin antibodies. Next question number 39. Test negative at low dilution but positive at higher dilution. Reason, कमी डायल्युशनला निगेटिव्ह पण जास्त डायल्युशनला पॉझिटिव्ह का दिसते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, प्रोझोन इफेक्ट. एक्सप्लेनेशन, एक्सेस अँटीबॉडीमुळे फॉल्स निगेटिव्ह प्रोझन होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. सायटोलॉजी स्टेन कॉमनली यूज्ड फॉर प्लुरल फ्लूइड. सायटोलॉजीसाठी सामान्य स्टेन कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जिम्सा स्टेन. एक्सप्लेनेशन, जिम्सा स्टेन सेल्युलर डिटेल्स चांगल्या प्रकारे दाखवते, त्यासाठी जिम्सा स्टेन यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. नायजेरिया स्टेन डिमॉन्स्ट्रेट इन कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिया.
कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिया म्हणजे नायजेरिया स्टेन काय दाखवते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स. बेब्स अर्नेस्ट ग्रॅन्युल्स यामध्ये आपल्याला दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42. मॅन्युअल काउंटिंग ऑफ इओसिनोफिल्स इज डन युझिंग. इओसिनोफिल्स हाताने मोजण्यासाठी काय वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हेमॅटोसायटोमीटर. यालाच न्यूबर्ट चेंबर असे देखील म्हणतात. एक्सप्लेनेशन, हेमॅटोसायटोमीटर मॅन्युअली काउंटिंगसाठी यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 43. प्रायमरी फंक्शन ऑफ प्लेटलेट. प्लेटलेटचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ब्लड क्लॉटिंग. म्हणजेच हेमॅटोस्टॅटिस हे ब्लड क्लॉटिंग हे प्लेटलेटचं प्रमुख कारण आहे. एक्सप्लेनेशन, प्लेटलेटमुळे क्लॉट फॉर्मेशन व ब्लिडिंग कंट्रोल होते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.